पुण्यातील ग्रामदैवताचे रूपांतर करून वर्षानुवर्षे चालणारी प्रथा बंद करण्यात आली आणि प्रथा बंद करणारे होते एक सूफी संत. या सूफी संतांची माहिती जाणण्यासाठी मी आलो आहे शिवाजीनगर गावठाण येथे. आत्ता मी उभा आहे शिवाजीनगर गावठाण आणि माझ्या पाठीमागे पाहताय ते आहे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज. रोकडोबा महाराजांचं मूळ रूप हे भैरवाचं. अहो पण हे बदलण्यात का आलं आणि हे बदलणारे महाराज नक्की कोण? आणि पाठीमागच्या बाजूला एक निवासस्थळ आहे आणि ते निवासस्थळ आहे श्री सद्गुरु जंगली महाराज. महाराजांचा आणि रोकडोबा महाराजांचा नेमका संबंध काय? 8व्या शतकातील ही कलाकृती. या लेरीची भाषेत अशी 5 पांडव ज्यावेळेस वनवास करीत होते त्यावेळेस अवघ्या त्यांनी 2 तासामध्ये ही लेणी कोरलेला आपल्याला कळतं. लेणीत प्रवेश करतात आपल्याला पाहायला मिळतो नंदी सभा मंडप. त्यानंतर पुढे जाता आपल्याला आतमध्ये भेटते ती शिवलिंग पाहिला. संपूर्ण लेणी ही पाषाणात कोरलेली आहे. राजपूत वंशातील एक माश ही पाषाणात कोरलेली लेणी. 1880 मध्ये जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी लिहिलेल्या द केव्स टेम्पल्स ऑफ इंडिया या ग्रंथात लेणीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तिथे सविस्तर माहिती दिलेलं कळतं. लेणीचं काम चालू असताना नैसर्गिक कारणामुळे लेणीच्या मागच्या साईडला बेग पडली. त्यामुळे लेणीचं काम हे अपूर्ण राहिलं आणि ह्याच अपूर्ण कामामुळे लेणीचं वैशिष्ट्य ठरलं. पूर्वीचं नाव पांचाळेश्वर मंदिर किंवा भांबुर्डे पांडव लेणी असं ओळखलं जायचं. पाताळात कोरली म्हणून पाताळ आणि ईश्वराचं वास्तव असल्यामुळे ईश्वर असा संयोग मिळून दोघांचं नाव पाताळेश्वर देण्यात आलं. आत्ता मी उभा आहे शिवाजीनगर इथल्या पाताळेश्वर लेणीच्या इथे. आधीचं नाव बांबुर्डे गाव असं ओळखलं जायचं. हा संपूर्ण भाग आधी घनदाट झाडांनी भरलेला होता आणि लेणीला खेटूनच श्री जंगली महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. एकोणीसच्या शतकातील शिवाजीनगर म्हणजे आधीचे बांबुर्डे गाव तिथे असं काय घडलं जे आध्यात्मिक दृष्टीने आणि जनकल्याणासाठी सारांची हिताचं ठरलं. महाराजांचं मूळ नाव मोहम्मद शाह कादरी, मूळ गाव सोलापूर, होममुर्गी. काही दस्तऐवज सांगतात की महाराजांचा जन्म हा गुजरात मधील वडोदराचा असावा, पण जास्त शक्यता ही आपली होममुर्गी येथे ठरते. महाराजांना लहानपणापासूनच आध्यात्मिकेची ओढ. लहानपणीच ग्रंथ, गीता, पुराण, ज्ञानेश्वरी आणि गाथेचं ज्ञान प्राप्त केलं होतं. त्याच्याविषयी त्यांचा समज, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला होता. जंगली महाराजांचे व्यक्तिमत्व
सामान्य माणसापासून फार वेगळे होते. महाराजांची उंची 7 फूट आणि शरीर हे पैलवानासारखे. महाराजांना मदविद्या येत होती. कुस्तीचे डावपे महाराज चांगलेच करत असत. त्यांचं लहानपण व तरुणपण हे सोलापूर मधील होममुर्गी गावात गेलं. तरुणपण येताच महाराजांना त्यांच्या गुरुचे वेध लागले. महाराजांना राजबक्ष बाबा म्हणून गुरु लागले. महाराजांनी त्यांच्याकडून सिद्धी व विद्यांची प्राप्ती केली. तरुणपणी अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांचा संपर्क ताहिर शाह कादरी बाबांबरोबर आला, ज्यांनी महाराजांना सूफी संप्रदायाचे ज्ञान दिले व दीक्षा प्राप्त केली. त्यानंतर ते दत्त संप्रदायाकडे त्यांचा संपर्क आला आणि खास करून स्वामी समर्थांबरोबर त्यांचं एक नातं जोडलं गेलं. मोहम्मदला समजताच की अक्कलकोटमध्ये कोणतरी युगपुरुष आहे. त्यांनी त्यांच्यावर परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळ्या विद्यातून त्यांनी महाराजांवरती प्रयोग केला. पण ती काळी विद्या असफल ठरली, कारण ज्यांच्यावर त्यांनी काळ्या विद्येचा प्रयोग केला होता ते होते साक्षात दत्ता अवतार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. हे त्याला समजताच तो स्वामी समर्थ महाराजांना शरणागत गेला आणि म्हटला, महाराज मला माफ करा, मेरे से गलती हुई. महाराजांनी त्याला उपदेश केला की मोहम्मद, तुझ्या विद्यांचा फायदा जनकल्याणासाठी कर. मोहम्मद, पहचाना हमें, इस विद्या का उपयोग गलत कामों के लिए ना करो. तू एक काम कर, आता देश भ्रमण करण्यासाठी निघून जा आणि तुझ्या गुरूंचं नामस्मरण कर. कारण दत्त गुरूंना देखील 16 गुरु करायला लागले होते. त्यानंतर त्यांना सिद्धी प्राप्त झाली. राह से भटका माया के छल में तू अटका, राह से भटका माया के छल में तू अटका. यहाँ कौन है किसका बंधन, तो रोग बड़ा मन का. राह से भटका. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून त्यांनी भारत भ्रमण केले. हिमालयात जाऊन योग केले, तप केले. ते एक हट्टयोगी होते. तिथे दत्त संप्रदायातील योग केले, दत्त संप्रदायातील ज्ञान प्राप्त केले. अष्टांग योग आणि राजयोग व मंत्रशास्त्र या महाराजांनी प्रावीण्य ज्ञान प्राप्त केले होते. योग मुद्रेसाठी आणि साधनासाठी त्यांनी त्यांचा काळ आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या सान्निध्यात खूप काळ घालवला. त्यानंतर महाराज देहूकडे प्रस्थान झालं. महाराजांनी तिथे तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून ते वैकुंठ गमनापर्यंतचा रस्ता स्वतःच्या निरीक्षणाखाली तयार करून घेतला. घाटाभोवती तडजोड झालेली कामे त्यांनी स्वतः उरकून घेतली आणि तिथला जीर्णोद्धार केला. पुंडलिकाचं मंदिर त्यांनी स्वतः बांधून घेतलं. महाराजांनी कधी धर्मद्वेष केला नाही, कधी एका धर्मासाठी कार्य केले नाही. त्यांच्यासाठी सगळे धर्म सारखेच. प्रत्येक धर्माचा भक्त त्यांच्या दारी आजही येतो आणि नतमस्तक होतो. महाराजांनी प्रत्येकाला ज्ञानाचा मार्ग दाखवला आणि त्यांचा उद्धार केला. फक्त सूफी संतांचा अभ्यास न करता महाराजांनी आपल्या विठ्ठलाशी चांगलीच गाठ बांधली होती. अभंग वाणी, कीर्तन करणे, भजन करणे त्यांना आवडत असे. या घनदाट जंगलात एक साधू योगी तासन तास तपश्चर्या करून बसायचा, ध्यानात मग्न व्हायचा. त्यावेळेस ग्रामस्थांना हे कळालं, त्यांना पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
नक्की कोण आहे अवलिया बाबा हे पाहण्यासाठी या ठिकाणी आले. जंगलात डोंगरात फिरणारा म्हणून जंगली बाबा किंवा जंगली शाह हे नाव महाराजांना देण्यात आलं. मोहम्मद शाह हे मागे नाव सारून सर्व त्यांना जंगली महाराज या नावाने ओळखायला लागले. ज्या वेळेस महाराज भांबर्डे गावात आले, म्हणजे आत्ताच शिवाजीनगर, ते त्यांचं वास्तव्य मारुती रोकडोबा मंदिरात राहिले. तेव्हा त्यांनी फार काळ घालवला. तर तिथं पाहिलं की लोक नवसासाठी बागड यात्रा ही प्रथा करतात. पण तो बागड जो वरती अडकवला जायचा त्याला पाहून महाराजांना दुःख वाटलं की या श्रद्धेसाठी नवसासाठी कोणतरी बागड यात्रा करतय आणि लोकांना त्याचा त्रास होतोय, म्हणून त्यांनी ती बागड यात्रा बंद केली. आता प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी बागड यात्रा चालू असते, माणसांची श्रद्धा असते, भक्ती असते. पण त्या काळी महाराजांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. त्यांनी पाहिलं की हे लोकांना त्रासदायक आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हिताचा विचार करून ही प्रथा बंद केली. रेड्यांच्या झुंजीऐवजी त्यांनी कुस्त्यांचा आखाडा भरवला. भैरोबाचं रौद्र रूप बदलून त्याला सात्विक रोकडोबाचं देण्यात आलं. ज्या प्रथा जनसामान्यांसाठी, पशूसाठी आणि या निसर्गासाठी त्रासदायक आहे त्या कशाला हव्यात. बळीप्रथा बंद केली, बागड यात्रा बंद करून लोकांच्या हाती टाळ दिला, मृदुंग दिला आणि म्हटले देवाच्या नामस्मरणात दंगा, भजन करा, सेवेकरी व्हा. महाराजांना धर्मगुरूंच्या दांभिकतेची आणि फसवेगिरीची फार चीड येत असे. महाराज कधीही कुणावर आर्थिक दृष्ट्याने अवलंबून राहिले नाही. ते म्हणायचे काम करा, कारण काम हे सर्वश्रेष्ठ आहे. ते स्वतः लोकांच्या शेतामध्ये जाऊन राबायचे, कष्ट करायचे आणि त्यातून आलेले उत्पन्नातून त्यांचं जीवन चालवायचे. महाराजांना प्रिय अशी रखमाबाई त्यांची आवडती शिष्य होती. महाराजांच्या प्रत्येक काळात, प्रत्येक प्रसंगात ती त्यांच्या सोबत असायची. अनेक लोकांचे महाराजांनी विचार बदलले. चुकीच्या मार्गावरून सरळ मार्गाकडे त्यांचे परिवर्तन केले. महाराजांचा गुणनिश्चय एकच, जनकल्याण हे सर्वात श्रेष्ठ. माणूस जपला की देव जपतो आणि देव जपला की हे ब्रह्मांड चालतं. त्यांच्या दुर्मिळ विचारामुळे प्रत्येक धर्मातील त्यांच्याकडे शिष्य परिवार तयार झाला होता. हिंदू, ब्राह्मण, मुस्लिम इत्यादी. च्या घनदाट जंगलात जंगली महाराज ओळखणारा हा अवलिया अखेर समाधीस घेण्यास निघाला. 4 एप्रिल 1890 साली चैत्र शुद्ध चतुर्थी या दिवशी महाराजांनी भांबर्डेकीच्या टेकडावर संजीवन समाधी घेतली. महाराजांच्या समाधीची खबर कळताच सर्व भाविक भक्तांनी जंगलाच्या भोवती गर्दी केली. महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी, शिष्यमंडळांनी व बांबर्डे गावचे शिरोळे पाटील यांनी महाराजांचं मठ बांधण्याचं काम सुरू केलं. भव्य दिव्य असं मठाचं बांधकाम केलं आहे. आपण आता पाहतो तिथे एक नंदादीप लावण्यात आलाय. त्या काळापासून तर आजपर्यंत तो तेजोमत आहे. महाराजांनी पेरलेलं बी आज उगवलंय आणि ते पेरलेलं बी म्हणजे त्यांच्या शिष्यमंडळांमध्ये पेरलेले विचार आणि आज ते जनकल्याणासाठी भरपूर मदत करतात. त्यांनी स्थापन केलेली त्यांचं भजनी मंडळ आज रोज नित्यनियमाने भजन सेवा सुरू ठेवतं आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गुरु लाभावा चराचरा, त्याच्या शिक्षणातून व्हावा उद्धार सारा. जय गुरु. राह से भटका माया के छल में तू अटका, राह से भटका माया के छल में तू अटका, यहाँ कौन है किसका बंधन तो रोग बड़ा मन का. राह से भटका माया के छल में तू अटका, यह कौन है किसका बंधन तो रोग बड़ा मन का. फिक्र न करना नाम ले रब का, माला माला. फिक्र न करना नाम ले रब का.
सबका विठ्ठला विठ्ठला विठ्ठला